श्रीरामचंद्रांच्या अयोध्येमध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याला सेवेची संधी मिळावी अशी प्रत्येकाची भावना असते आणि ती संधी मिळाली आहे महाराष्ट्रातील काही लोकांना। माझ्या पाठीमागे तुम्ही ही दृश्य बघताय, ही सगळी दृश्य महाराष्ट्रातील चित्रकारांनी रेखाटलेली आहेत। मंत्रमुग्ध पद्धतीने ही दृश्य रेखाटणारे हे संपूर्ण चित्रकार खरं तर महाराष्ट्रामधील आहेत आणि महाराष्ट्रासाठी खरं तर हा अभिमानाचा क्षण आहे असं आपण म्हणू शकतो। ही संपूर्ण जी त्यांनी पेंटिंग्स केलेली आहेत ती पेंटिंग्स पुढच्या काही दिवसांमध्ये अयोध्या आणि अयोध्येच्या परिसरामध्ये लागणार आहेत किंवा काही लोकांना ही पेंटिंग्स आहेत ती भेट देणार आहेत। या कलाकारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। सर नमस्कार, तुमचा परिचय सांगा पहिले तर, आणि तुम्ही या ठिकाणी ही चित्र बनवत आहात, पेंटिंग्स बनवत आहात, संधी कशी मिळाली तुम्हाला? कारण अयोध्येमध्ये संधी मिळणं खरं तर प्रत्येकाची इच्छा असते। नमस्कार, मी किरण कुंभार, मी कराडचा आहे। मी रामानंद मिशन ट्रस्ट आणि वाची आर्ट गॅलरी मुंबई यांच्या वतीनं हा शो ऑर्गनाईज केलेला आहे। ही प्रत्यक्ष चित्रण कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे। यामध्ये देशभरातून काही चित्रकारांची चित्र मागवण्यात आली होती, त्यातून ह्या सर्व चित्रकारांची निवड झालेली आहे। यामध्ये कोण दिल्ली, कोण चेन्नई, कोण तिरुपती किंवा मुंबई, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणचे हे कलावंत इथे येऊन काम करत आहेत। या 500 वर्ष वाट बघितलेल्या राम मंदिराच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं लोकांचा जो उत्साह आहे आणि जी उत्सुकता आहे, जो अतिशय एक धार्मिक आणि आध्यात्मिक जी भावना मनामध्ये माणसांच्या आहे, त्या आध्यात्मिकतेचा आम्ही अनुभव इथं घेत आहोत आणि त्याच भावनेनं आम्हीही इथं चित्र काढत आहोत। हे सर्व विषय रामासंबंधितच आहेत आणि यातील हे माझं चित्र ध्यानस्थ हनुमानाचं आहे की या चित्राबद्दल हे एक चित्र आहे, पलीकडे दिसणारं एक चित्र आहे आणि तुम्ही मगाशी मला एक मोबाईलमध्ये चित्र दाखवलं। या सगळ्या चित्रांमध्ये बद्दल खरं तर प्रेक्षकांना तुम्ही समजून सांगाल, सविस्तर सांगाल चित्र काय आहेत आणि रेखाटण्यामागं तुमची भावना काय? या प्रत्येक चित्रामागं प्रत्येक चित्रकाराचं खरं तर एक भावना वेगळी असते। चित्रकार हा आपल्या साधनेतच रममान असतो आणि तो जितका साधनेमध्ये रममान असेल त्याची तितकीच त्याची साधना जी आहे ती त्या चित्रामध्ये त्याचे उतरते। याच पद्धतीनं आम्ही आता सध्या राममय झालेलो आहोत, जसा अख्खा देश राममय झालेला आहे आणि रामाचा भक्त हनुमान की आज संपूर्ण हनुमानाच्या भूमिकेतच संपूर्ण देश असल्यासारखा आहे। त्यामुळे हे ध्यानस्थ हनुमानाचं रूप इथं मी चितारलेलं आहे। त्याचबरोबर इथं एक प्रभू रामचंद्राचं एक चित्र जे आहे ते मी इथं सुरुवातीला रेखाटून आणलेलं आहे, इथं पेंट करून आणलेलं आहे। त्या चित्रामागच्या भावना काय आहेत? कारण भारत मातेच्या नकाशामध्ये खरं तर प्रभू श्रीरामचंद्र दिसतात। हो, कारण हा फक्त भारत मातेचाच भाग आहे अशातला भाग नाही, तर वसुदैव कुटुंबकम ही जी आपल्या भारतीय संपूर्ण एक संबोधन आपण करतो, संपूर्ण विश्व आपले घर आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या विश्वासाठी पासायदान मागितलेलं होतं, ती भावना त्यामागे आहे। 5 तत्व आपल्या धर्मामध्ये मानली जातात, त्यामधील हे जलतत्व, वायुतत्व, आकाशतत्व आणि राम माने साक्षात तेज, अटलजींनी जे उच्चारलेलं वाक्य होतं की त्याचा इथं मला अनुभव आलेला आहे, तर तो अनुभव मी इथं चितारलेला आहे। त्याचबरोबर इथं जे चित्र तुम्ही पाहताय ते इथं समोर होम हवन चालतं, 1008 यज्ञ चालू आहेत, तर त्याचं हे मंडप आहे हा बांबूचा, तो सकाळी अतिशय नयनरम्य दिसतो आणि त्या नयनरम्य दृश्याचं एक चित्र करावं असं मला वाटल्यामुळं मी हे एक तिसरं चित्र केलेलं आहे। निश्चितच आपण जर बघितलं तर प्रत्येक चित्रकाराने वेगवेगळी चित्र रेखाटलेली आहेत। हे चित्रकार आहेत खरं तर प्रभू श्रीरामचंद्रांचं तरुणपणातील प्रतिमा हे रेखाटत आहेत। मला प्रश्न बाकी विचारण्यापेक्षा मला ही प्रतिमेबद्दल तुम्ही सांगा, प्रतिमा मला एक्सप्लेन करून सांगा, कारण प्रेक्षकांना खरं तर हे मनमोहक दृश्य तुमच्या मनात कसं आलं? आज जी प्रतिमा आलेली आहे तुम्ही बघितली असेल साम टीव्हीच्या माध्यमातून किंवा इतर ठिकाणं, अशाच पद्धतीची ती देखील प्रतिमा आहे प्रभू श्रीरामचंद्राची। या प्रतिमेबद्दल तुम्ही सांगा, कारण ही प्रतिमा आणि ती प्रतिमा अगदी मिळती जुळती वाटते आम्हाला। नक्कीच प्रत्येक कलाकार हा अभिव्यक्ती असते त्याची, तो त्याप्रमाणे काम करत असतो। मी हे जे प्रभू श्रीरामाचं चित्र या ठिकाणी केलं आहे, म्हणजे हे तारुण्यपणातील श्रीराम आहेत, जे मेडिटेशन इथं मी फॉर्म काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो ध्यानस्थ मुद्रेत आहे। आणि त्याच पद्धतीने आता श्रीरामाची जे मंदिर या ठिकाणी मी दाखवलं आहे, कारण रामाची आपल्याला एवढे 500 वर्षानंतर प्रतीक्षा होती त्यांची की मंदिर त्यांचं व्हावं, आणि हे सगळं छान त्या पद्धतीने मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। प्रभू श्रीरामांचा जर निश्चिम भक्त कोण असेल तर तो भक्त म्हणजे हनुमान। या हनुमानाचा आणि प्रभू श्रीरामचंद्रांची गळा भेट होण्याचं दृश्य या सरांनी रेखाटलेलं आहे। सर चित्राबद्दल सांगा। हे मित्रप्रेमाचं किंवा भक्तिशक्तीचं किंवा शिष्यगुरूचं
नातं आहे आणि प्रभू श्रीरामांचं हनुमानांचं असणारं त्यांच्यावरचं प्रेम ह्याच्यातून हे व्यक्त दिसतंय. निश्चितच आपण जर बघितलं तर विविध प्रकारची चित्र जी आहेत ती या ठिकाणी रेखाटलेली आहेत. डोंबिवलीच्या मॅडम देखील या ठिकाणी चित्र साकारण्यासाठी आल्या आहेत. खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येकाला इथं संधी मिळणं. तुम्हाला संधी मिळालेली आहे. तुमचे चित्र नेमकं कुठं लावण्यात येणार आहेत आणि तुम्ही रेखाटलेल्या चित्रांबद्दल एकंदरीत? ॲक्च्युली अमृत महोत्सव जे चालू आहे त्याच्यासाठी खूप दिवसापासून सगळेजण वाट बघत होते. मग आता प्रत्यक्ष चित्र काढायला इथं भेटलं आणि आम्ही काढण्यासाठी इथे आलेलो आहेत. मग आता राम दर्शवलाय मी, कणाकणामध्ये राम म्हणजे मातीच्या ह्याच्यामध्ये. मग आपण म्हणतो की अयोध्येत आलो, पाय आपला ठेवलात म्हणजे रामाच्या जन्मभूमीत आलो, म्हणून हे काढले. परत आणखी हनुमानजी वगैरे बाकी आहे. आणखी माझा आज फर्स्ट डे आहे चित्र काढण्याचा, म्हणून माझं आणखी चित्र होणं बाकी आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर कणाकणामध्ये राम आहे अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी सगळ्यांनी व्यक्त केल्या आहेत. आणि खरं तर हा सगळ्यांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे. यांची ही जी पेंटिंग्स आहेत ती पेंटिंग्स संपूर्ण अयोध्याभर लागणार आहेत. यांची निवडक यांनी खूप पेंटिंग्स काढलेल्या आहेत या संपूर्ण कलाकारांनी आणि ही पेंटिंग्स अयोध्येमध्ये लागणार आहेत. काही पेंटिंग्स गिफ्ट स्वरूपामध्ये देखील देण्यात येणार आहे. त्यामुळं हा सोहळा, या सोहळ्यामध्ये आपल्याला संधी मिळणं ही भाग्याची गोष्ट असल्याचं देखील या ठिकाणी या कलाकारांनी सांगितलं आपल्याला बघायला मिळते. कॅमेरामन राजू गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.